भी का इस्तकबाल करते हैं और इंशाल्लाह आपके हाथों में ये ट्रॉफी जाए ऐसे ऊपर वाले से दुआ करते हैं। और यानंतर आपण आवाज ऐकू, एक गोड आवाज पूर्णगड गावचा मंदार आंबेडकर सर. धन्यवाद योगेशजी. आत्ता चालू होणारा सामना डी ब्रदर्स विरुद्ध ऐजा चॅम्पियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं होतं ते डी ब्रदर्स संघाला. दरम्यान डी ब्रदर्स संघाच्या खेळाडूंनी बॉल चॉईस करायसाठी या ठिकाणी यायचंय. झालेलं आहे काय? सॉरी. दरम्यान डी ब्रदर्स संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये हिमाद आणि निथिलेश. गोलंदाजीसाठी सज्ज असेल तो फैजान. पाहूया हिमाद कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय. तो पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा ऑफ यष्टीच्या बाहेर जातो आणि पंच हवेत हात फैलावून चेंडू स्वैर असल्याची घोषणा करतायत. या ठिकाणी स्वैर धावेने संघाचं खातं उघडलं जात आहे. संघाची धावसंख्या डी ब्रदर्स संघाची बिनबाद 1. फैजान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. या ठिकाणी शॉर्ट पिच असा चेंडू होता. सीमारेषे पलीकडे जातोय चेंडू. चौकार. सुरेख असा फटका खेळला होता तो इमादने आणि चेंडू गेला होता सीमा रेषे पलीकडे चौकारासाठी. 1 बाउन्स चौकार. पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा शॉर्ट पिच पद्धतीचा होता. या ठिकाणी बॅटची कड घेऊन गेला होता तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. दरम्यान 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या होते ती बिनबाद 6. पहिलं षटक फैजानचं प्रगतीपथावर असताना ऐजा चॅम्पियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला होता. या संघामध्ये ऐजा चॅम्पियन्स या संघामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो यावेळेस अजमुद्दीन. यावेळेस त्याच्या हातात कदाचित झेल सुद्धा जाऊ शकतो परंतु त्याला पार करून चेंडू जातोय तो सीमारेषे पलीकडे. षटकार. हिमादने ठरवलेला आहे की प्रहार करायचा आणि तशाच पद्धतीचा खेळ करताना
एक गडी बाद 12. आयझा चॅम्पियन संघाकडून दुसरं षटक घेऊन अफजल, आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय तो बऱ्याच कालावधीनंतर. हॅलो नितिलेश, हॅलो हॅलो, दरम्यान थोडासा आवाज ब्रेक झाल्यामुळे हॅलो हॅलो. माझी धन्यवाद. या ठिकाणी नितिलेश मात्र जेलबाद होतोय. नितिलेशच्या बॅटमधून आपल्याला या मॅच मध्ये मात्र काही धावा विशेष पाहायला मिळालेल्या नव्हत्या. दुसरा धक्का पोहोचतोय तो डी ब्रदर्स संघाला नितिलेश पावसकरच्या स्वरूपात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दीपराजने अतिशय सुंदर असा झेल टिपला होता. दरम्यान नितिलेशची जागा घेण्यासाठी या ठिकाणी नवीन फलंदाज सज्ज होतोय तो साकिब. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अफजलच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय तो अफजल टू साकिब. पुन्हा एकदा हा पुढील चेंडू. यावेळेस साकिबने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केलेला चेंडू जातोय तो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 15. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. चेंडू जातोय तो पुन्हा एकदा अफजलच्या हातामध्ये. खेळण्यासाठी सज्ज असेल तो साकिब टू अफजल टू साकिब. यावेळेस मात्र थोडासा चेंडू हाफ पिच स्वरूपाचा होता आणि स्क्वेअर चेंडू असल्याची खूण केली होती ती पंच मुजावर यांनी. अनेक वर्षांचा अनुभव, आम्ही बालपणापासून, आम्ही लहान असल्यापासून त्यांना पाहतोय खालिद भाईंना क्रिकेट खेळताना आणि पंचांची कामगिरी पाहताना. यावेळेस मात्र सुरेख फटका. साकिबच्या माध्यमातून आलेला चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकारासाठी आलेला आहे तो.
कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या ठिकाणी चेंडू आलेला होता. चेंडू अजूनही सापडलेला नाही आहे. चेंडू यावेळेस मात्र हाताला लागलाय. दरम्यान तिसरं षटक घेऊन अजमुद्दीन उर्फ बावा, जो अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे असा अजमुद्दीन पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चेंडू खोदून काढला होता तो फलंदाजांनी, मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती ती 23. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी 2 गडी बाद. 23 अशी धावसंख्या डी ब्रदर्स संघाची. पुन्हा एकदा साकिब सज्ज असेल तो अजमुद्दीनला. यावेळेस सुद्धा जोरदार प्रहार. चेंडू यावेळेस मात्र अफजलने कोणतीही चूक केलेली नाही आहे आणि साकिबला मात्र यावेळेस बाद व्हावं लागेल. अजमुद्दीनला मिळालेला हा पहिलाच बळी. या ठिकाणी नवीन फलंदाज आलाय तो अल फरहान डी ब्रदर्स संघाकडून. पाहूया अल फरहान. यावेळेस अजमुद्दीनच्या माध्यमातून एक सुरेख चेंडू फेकला गेला. अल फरहानने लेगच्या दिशेने त्याला टोलावला होता, परंतु एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल ते अल फरहानला. यावेळेस मात्र स्ट्राईकला जातोय तो महेश, जो ज्याला या सामन्यामध्ये विशेष स्ट्राईक मिळालेली नाही. त्याच्याकडून जोरदार अपेक्षा असतील संघाच्या. यावेळेस मात्र पंच स्वप्नील स्वैर चेंडू असल्याची खूण करताना महेश दळवी डी ब्रदर्स संघाने ज्याच्यावर जोरदार बोली लावली होती असा हा खेळाडू महेश दळवी. पाहूया कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतोय. लेगच्या दिशेने जोरदार प्रहार केला. या ठिकाणी चेंडू तारेला स्पर्श करतोय. या ठिकाणी षटकार होऊ शकला असता कदाचित, परंतु पंच या ठिकाणी एक धाव पूर्ण केली आहे. बॅड लक म्हणावं लागेल महेश दळवीचं. यावेळेस मात्र जोरदार फटका अल फरहानच्या माध्यमातून झेल बाद होण्याचा धोका देखील आहे, परंतु या ठिकाणी झेल सुटलेला आहे आणि दरम्यानच्या कालावधीत 2 धावा मात्र वसूल केल्या दोन्ही फलंदाजांनी, अल फरहान आणि महेश. दरम्यान षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर डी ब्रदर्स संघ पोहोचतोय तो 3 गडी बाद 27 या धावसंख्येवर. दरम्यान गोलंदाजीसाठी आलाय तो उमामा. यावेळेस महेश दळवीचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पायाला आदळून गेलाय तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. दरम्यान धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 24. माफ करा 28. यावेळेस सुद्धा चेंडू पुन्हा एकदा जाईल तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. आता मात्र धावसंख्या होते ती 29. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही महेशच्या बॅटमधून
चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळालेले नाहीत. मगाशी एक षटकार कदाचित होऊ शकला असता, परंतु दुर्दैवाने तो चेंडू तारेला लागल्यामुळे पुन्हा एकदा मैदानात आला होता. यावेळेस मात्र स्वर चेंडूची अपील केली जाते, परंतु पंच कोणताही निर्णय देत नाहीत. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल उमामाच्या माध्यमातून. उमामा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. या षटकातील हा तिसरा चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा चेंडू जाईल तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. निश्चितपणे महेशचा विचार असेल की या 2 चेंडूमध्ये दोन्हीच्या दोन्ही चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार चौकारासाठी मारावेत असा निश्चितपणे इरादा असेल. पाहूया, उमामाचा मात्र निश्चितपणे इरादा असेल की चेंडू महेशच्या बॅटच्या पट्ट्यात देऊया नको, परंतु यावेळेस मात्र स्वैर या ठिकाणी डेड बॉल घोषित केलाय तो पंचांनी. पंचांनी या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय, त्यामुळे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सुद्धा गेला होता. एकूण 2 धावा आहेत ना पंच या ठिकाणी कळवायचं आहे. नो चेंडू आणि डिक्लेअर एकूण 2 धावा मिळतील. निश्चितपणे थोडासा वेळ घेऊन पंचांनी या ठिकाणी निर्णय दिलाय आणि आता लाईट सुद्धा लागलेले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा उमामा टू महेश. हा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी कदाचित चौकार. या ठिकाणी चौकार. मला वाटलं होतं की हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल, परंतु चौकार आलाय तो महेशच्या बॅट मधून. उमामा या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल तो उमामा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्याला पुरेपूर त्याचा समाचार घेतला आणि चेंडू सीमारेषा पार पोहोचवलाय तो महेश दळवी यांनी. दरम्यान पहिल्या इनिंगची समाप्ती या ठिकाणी होते. धावसंख्या होते ती 42 आणि जिंकण्यासाठी उद्दिष्ट ठेवलंय ते 43 धावांचं. या ठिकाणी काल थोडेसे लो स्कोरिंग सामने झाले होते असं योगेशजींनी मागाशीच सांगितलं आणि आजच्या दिवसात मात्र या ठिकाणी हाय स्कोरिंग सामने थोडेसे आपल्याला पाहायला दिसत आहेत. डी ब्रदर्स संघाने प्रथम फलंदाजी करत 42 अशी धावसंख्या उभारलेली आहे आणि 43 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते ऐजा चॅम्पियन्स संघासमोर. यापुढील होणारा सामना पूर्णगड सुपर जायंट्स विरुद्ध MMG डायनामाइट्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. वेलकम टू द टॉस का बॉस. MMG डायनामाइट्स कैप्टन तेही करतील. कॅप्टन MMG डायनामाइट्स अब्रार. अगर सुपर जायंट्स मुजम्मिल. चलो टॉस का बॉस मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. टॉस किधर आहे? टॉस असद भाई टॉस.
परवेश दरवेश या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण दोन्ही कॅप्टनना पाहू. मुझम्मिल, वेलकम टू द PSL. डिसिजन इथेच आहे. कल डे के मुकाबले थे, इस बार नाइट के मुकाबले है. थोड़ा स्ट्रैटेजी चेंज करनी पड़ेगी क्या टीम में? जी जी, स्ट्रैटेजी जो चेंज रहेगी क्योंकि डे नाइट रहेगा और रात में थोड़ा ड्यू रहता है, तो हिसाब से प्लानिंग। हाँ, तो कल मैंने जिक्र किया था, थोड़ा ड्यू आया था लास्ट में 10 बजे के बाद, तो उसके हिसाब से भी अपनी गेंदबाजी और बल्लेबाजी का कॉम्बिनेशन कैसा है आपके टीम का? ठीक ठाक है, हो जाएगा। बढ़िया बढ़िया, ऑल द बेस्ट. तो टॉस जीता है पूर्णगढ़ सुपर जायंट्स ने. उनका डिसीजन पेंडिंग है. थोड़ी देर में जल्द से जल्द ये डिसीजन आएगा. बैक टू द कॉम बॉक्स. ये चालू करा, हे मॅच चालू करा. हा सांगतो. माझा मोबाईल आहे का इथे? ह्याच्यात काय आहे? थैंक यू डीजे, थैंक यू. थैंक यू डीजे. वेलकम बैक. सभी का हार्दिक स्वागत फिर एक बार दूसरे मैच के दूसरे इनिंग में. पहली बार बल्लेबाजी करते हुए डी ब्रदर्स ने बनाए हैं. अरे 42 रन बनाए, 42 रन उसमें आए हैं. अगर देखा जाए तो ये क्या नाम है? मिथिलेश, हिमाद, महेश दळवी. महेश दळवी 10 बॉल 16. ओके. साकिब आणि फरहान. मॅचला प्रारंभ होतोय. 43 टू विन. 43 धावांचं आव्हान ठेवून आयचा चॅम्पियन्सच्या वतीने सलामीची जोडी मैदानामध्ये. अजमुद्दीन आणि अफजल. गेल्या वर्षी अजमुद्दीनकडून अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली होती गावखडीच्या मैदानावरती. या गावखडीला ही एक कलावंतांची भूमी म्हणून मानलं जातं, क्रीडावंतांची भूमी म्हणून मानलं जातं. श्रीदेव रामेश्वराचे ज्यांच्या गावावरती कृपादृष्टी आहे त्या रामेश्वर चरणी प्रथम नतमस्तक होऊया. आणि क्रिकेट असू द्यात, मग कबड्डी, दोस्ती क्रिकेट क्लब असू देत किंवा दोस्ती कबड्डी संघ असू देत, मित्रत्व गावखडी असू देत किंवा आता रामजानकी गावखडी असू देत, क्रिकेटच्या मैदानावरती गावखडीचं नाव अगदी आकाशात चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे चमकत असतं. जाऊया मैदानाकडे. अजमुद्दीनसाठी पहिला बॉल महेश दळवी यांचा असेल. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर थोडासा पुढे ठेवला होता, परंतु अफजल नॉन स्ट्राईकला. अजमुद्दीन स्ट्राईकला अफजल आहे, नॉन स्ट्राईकला अजमुद्दीन आहे. महेश दळवी फुल टॉस बॉल आणि हा टॉपेज लागतोय. फुल टॉस बॉलवरती टॉपेज आणि विकेट पतन होत आहे. पहिला गडी बाद पहला मोहरा, ये पहला कलम तोड़
फास्ट करा, वेळ घेऊ नका. दुसरीच मॅच आहे. आपण थोड्या या पोझिशनमध्ये आहोत. ना दिवस ना रात्र असं म्हणतात ना, की ना दिवस ना रात्र हीच ती वेळ. ना दिवस पण आहे आणि रात्र पण आहे. यावेळेला जेव्हा फ्लड लाईट्स लागल्या जातात, तुम्ही जर ड्रायव्हिंग करत असाल तेव्हा रस्त्यावर तुम्हाला त्रास होतो. तुम्ही मैदानावर असाल तेव्हा फिल्डिंग करताना तुम्हाला त्रास होतो. अगदी बघताना सुद्धा आपल्याला त्रास होतो. नवीन बल्लेबाज मैदानावरती, नवीन फलंदाज येतोय. त्या ठिकाणी मात्र बासित महेश दळवी काही तुम्हाला देणार नाहीयेत. बासित डी ब्रदर्स कडून फलंदाज बाद होतोय यावेळेला. बासित आउटर एज लागते. विकेट किपर काम ची अनाउन्समेंट पुन्हा एकदा आज मी करत आहे. विनंती आहे प्लीज त्या ब्रिजवरती, थोडा छोटा ब्रिज आहे, या ब्रिजवरती पार्किंग करू नका प्लीज. कोणीही ब्रिजला पार्किंग करू नका. तिथून गाड्या हटवा प्लीज. तिथून गाड्या हटवा. ब्रिजला पार्किंग कोणीही करू नका. मोटरसायकल्स लागलेले आहेत, कृपया हटवा तिथून. विनंती आहे. आपण आपल्या या क्रिकेट स्पर्धेमुळे कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही घेणारच आहोत. आपणही सहकार्य करा. जाऊया मैदानाकडे. 0-2 बाद. डी ब्रदर्स इज ऑन फायर. ओहो, आयजा चॅम्पियन्स सारखं खेळावं लागेल. ओव्हर की समाप्त. डेड बॉल. अंपायरचा इशारा. डेड बॉल येतोय. डेड बॉल ना सर? येस, डेड बॉल येतोय. महेश दळवी एक सफल ओव्हरमधील पुढचा बॉल टाकेल. अजूनही धाव काही बनली नाहीये. 0. 2 गड्यांच्या मोबदल्यात 0. यावेळेला परत एकदा फ्लाईट दिली होती बॉलला. एकच धाव मिळते. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सलाड मुझम्मिल आपला डिसिजन कळवा लवकरात लवकर. सुपर जायंट्स बॅटिंग. ओके, बॅटिंग आपण पाहतोय ना. आज आपण पाहतोय की आज हाय स्कोरिंग मुकाबले झालेत. सज्जाद दरवेश यांनीही आपल्याला कळवलं होतं की आज हाय स्कोरिंग मुकाबले पाहायला मिळतील. 1 डी फुलटॉस डिलिव्हरी होता, लेकिन फक्त स्लाइस झाला. त्या बॉलला एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढणार आहे. 2 वरती षटक संपते. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 धावा. 15 बॉल 40 धावा. अजून 41 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 41 धावा. 41 रन्स फ्रॉम 15 डिलिव्हरीज. थँक्यू डीजे, थँक्यू. जाऊया मैदानाकडे. अजूनही 15 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता आहे. 43 रन्स टू विन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दिसतोय आपल्याला. नवीन फलंदाज दिसतोय मैदानात. तर तो फैजान आणि बासित. अच्छा, अजमुद्दीन आणि फैजान स्ट्राईकला. अजमुद्दीन नॉन स्ट्राईकला. अल्फराम गोलंदाज. अल्फरान. ओके, यावेळेला मात्र फटका चांगला आहे. फटका आउट ऑफ द ट्रॅक आहे का? बॉल जातोय सीमा रेषा पार षटकारासाठी. ओहो, पिंजरे को तोड़ा है, अपने खाते में छक्का जोड़ा है. सुरुवात केली आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. गरजेचं आहे. 14 बॉल 40 धावा. असं म्हणतात ना, तुम्ही जर काहीच केलं नाही तर काय होणार. बिना कुछ किए सिर्फ एक ही चीज
आगे बढ़ती है उसका नाम है उम्र, वय। एकच चीज आगे बढ़ती है तो उसका नाम है उम्र। ओहो, ये ओवर द हेड है क्या, वन बाउंस है क्या, अंपायर का डिसीजन पेंडिंग है। ये थोड़ा हाफ ट्रैकर बाउंसर और वन बाउंस आया है अंपायर की तरफ से, वन बाउंस। ओके, वन बाउंस के साथ तो दो गेंदों का खेल खत्म हुआ है। हाँ, दोन बॉल संपलेत, अजूनही 13 बॉल आणि धाबा पाहिजे आहेत, अजून 35 धावा, 13 बॉल आणि 35 धावा। यावेळेला मात्र डी ब्रदर्स फुल फॉर्म मध्ये दिसतोय, गोलंदाजीच्या माध्यमातून एक धाव वन डी सेक्शन मध्ये जातोय। अजमुद्दीन यांच्याकडून षटकार आपल्याला फैजान यांच्याकडून षटकार पाहायला मिळाला। अजमुद्दीन नॉनस्ट्राईक एंडला 9 धावा झाल्यात, अजूनही 34 ची आवश्यकता आहे। फ्लाईट ओव्हर पिच आणि फुलर लेंथ आपल्याला पाहायला मिळाला। थोडं इन्व्हिटेशन पण दिलंय बॅटरसाठी, पण उत्तर नव्हतं। ऑफ ड्राईव्ह खेळण्याची तयारी पाहिजे। ज्या पद्धतीने महेश दळवीने तो देखणा शॉट खेळला होता ना कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, या ग्राउंडची त्यांना पुरेपूर माहिती आहे। ज्या पद्धतीने मगाच्या सामन्यामध्ये पण आपण दुर्गेश भाटकर यांना पाहिलं, तेही या मैदानामध्ये अनेक वर्ष खेळतायत। चलो लेट्स प्ले। यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांसाठी सांगू इच्छितो की मगरिब का नमाज अदा करने का वक्त ये था, त्यामुळे इथे थांबला है थोड़ा वेळ। ऊपर वाले को याद करते हुए, परवरदिगार को याद करते हुए, और फिर से एक बार गेम ऑन। या ओव्हर मधला एक बॉल शिल्लक आहे, 13 बॉल अजूनही बाकी, 11 बॉल अजूनही बाकी असतील। 11 बॉलमध्ये 34 पर्यंत पोहोचायचं आहे। यावेळेला परत एकदा बॉल हवेमध्ये आहे, बॉल पोहोचणार का वन डी सेक्शनमध्ये की झेल होणार, तिकडे काय झालंय? मला वाटतं वन डी सेक्शनच्या बाहेर जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे एक धाव। डिक्लेरेशन झोन आहे, त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोनमध्ये जाऊन जर आपण कॅच जरी पकडला जरी असता तरी वनडीत झाला असता। एका धावेने धावसंख्या वाढणार आहे, संघाची धावसंख्या होणार आहे ती 10-33 धावांची।
आवश्यकता, 10 बॉल 33 धावांची आवश्यकता है। 10 बॉल 10 गेंदे और 33 रनों की ज़रूरत। ये 33 रनों की ज़रूरत है जीतने के लिए आइजा चैंपियंस टीम के लिए। लेकिन देर लगेगी मगर सही होगा। हमें जो चाहिए वही होगा। दिन बुरे हैं, जिंदगी नहीं। तो शायद ये दिन बुरा हो सकता है, लाइफ नहीं, लेकिन गिरा है लेकिन हारा नहीं। 10 गेंदे 33 रन हो सकते हैं। 2-3 छक्के चाहिए, एक चौका, एक आध चौका हो सकते हैं। एक बड़ी ओवर चाहिए, 5 गेंदों का ये ओवर है। 10 गेंदों में 33 रन चाहिए। दिल्ली बहुत दूर है, लेकिन दिल्ली तक पहुंचने के लिए अभी हवाई सफ़र करना पड़ेगा। यह हवाई सफ़र करने का जिम्मा किसके साथ, किसके नाम पे है? तो नाम है अजमुद्दीन। खेलने के लिए तैयार। ओ, ये अक्रॉस द लाईन भरपूर खेळलाय आहे। वनडी डिक्लेरेशन झोनमध्ये, घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी कुंदन रोहिल गुडलेन स्पॉट ऑफ स्टिकच्या बाहेर सोडलाय, परंतु ही वेळ आहे का मित्र? 8 बॉल आणि 32 ची जरूरत है। 8 बॉल 32, हर एक गेंद को आपको बाहर फेंकना ही पड़ेगा। 8 चौके चाहिए। ऐसे बोलते हैं ना, जेव्हा सर्व मार्ग संपतात ना तेव्हा स्वतःच मार्ग स्वतःचा निर्माण करावा लागतो। तो मार्ग मात्र स्वतःचा निर्माण करणार का फलंदाज अजमुद्दीन? राईट आर्म राऊंड द विकेट। पुन्हा एकदा फ्लाईट दिले बॉलला, परंतु ओव्हर पेस ठेवलाय। एकच धाव मिळणार। दुसऱ्या धावेसाठी फंबलिंग आणि त्याचा फायदा। 2 धावांनी धावसंख्या वाढणार आहे। धावसंख्या होते 13, धावसंख्या होते 13। 30 धावांची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी। 7 बॉल आणि 30 धावा। स्प्लिट ऑफ द सेकंड मध्ये ओव्हर संपते ना, स्प्लिट ऑफ द सेकंड, एका मिनिटामध्ये ओव्हर संपते। नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा, यावेळेला स्लाइस। 1 धाव ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय। स्लॉक शॉट खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल। एका धावेने धावसंख्या 14 वरती। अभी दिल्ली बहुत दूर है, अभी हवाई फायर नहीं, हवाई सफर ऐसे नहीं, ये पूरा मिग विमान को लाना पड़ेगा। छक्का 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 लाना पड़ेगा। पुन्हा एकदा फुलर लेन बॉल आणि फुलर लेनला काही उत्तर नव्हतं। यावेळेला मात्र षटक संपतंय। ओहो, देवाने ना सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय। फक्त अड घातली आहे की जो झिजेल तोच चमकेल आणि जो झिजणार तोच चमकणार। जो बिखरता है वही निखरता है, और निखरने के बाद जो चमकता है ना उसी का नाम डायमंड होता है। तो ये यहाँ पे हीरा बनने का काम कौन करेगा? चमकने वाला डायमंड तो अभी तक महेश दळवी दिखाई दे रहा है इस मैच में। साकिब नवीन गोलंदाज येतोय। साकिब 5 बॉल आणि भरपूर धावा पाहिजेत। 29 पर्यंत धावा पाहिजेत। अजून एक धाव कमी करा। 4 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी। बहुत दूर गया है विजय। यावेळेला मात्र दृष्टिक्षेपामध्ये डी ब्रदर्स। मसीउल्ला दरवेश पाहत असतील, ऑनलाईन पाहत असतील, खुश असतील, कारण त्यांना मात्र येता आलं नाहीये। इकडे अप्रतिम झेल पाहायला मिळतोय। वेल जज कॅच इंडियन स्टाईलने पकडला गेलाय फिल्डरच्या माध्यमातून। यांच्याकडून ही कॅच आपल्याला पाहायला मिळते। लॉंगॉन आणि मिड विकेट काउच कॉर्नरमध्ये आहे अर्थात। आणि उमामा जातोय मैदानामध्ये। उमामाने उलाला केलं होतं गोलंदाजीच्या माध्यमातून। शेवटच्या ओव्हरला उमामाला उलाला दाखवलं होतं महेश दळवीने, परंतु इकडे मात्र उमामा ओव्हर द विकेट मारा। यावेळेला फटका चांगला आहे। एकच धाव मिळेल। वेळ निघून गेली आहे। दुसऱ्या धावेची कोई गुंजाईशच नाही आहे। आणि इथे मात्र थोडा निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते आपल्याला आयझा चॅम्पियन कडून। परंतु चॅम्पियन कधी हारत नसतात, नेहमी तयार होत असतात। सफल होने वाले तब तक
प्रयत्न कोशिश करते रहते जब तक वो सफल नहीं होते, और असफल होने वाले हारने के बाद छोड़ देते हैं। जीतने वाले लोग लास्ट तक आखिर तक लढते रहते, संघर्ष करते रहते। एक बॉल आहे शेवटचा, या लास्ट बॉल नंतर मॅच चालू होईल लगेचच। पुढची मॅच पूर्णगड सुपर जायंट्स आणि MMG डायनामाइट्स। डॉट डिलिव्हरी येणार आणि षटक संपते, मॅच संपली। यावेळेला डी ब्रदर्स नेट रन रेट मात्र आपला हाई स्कोरिंग करून ठेवलाय डी ब्रदर्स ने, वेरी गुड। ये दरवेश फहमीद दरवेश हंसते हुए, चेहरे पे खुशी, सभी प्लेयर्स को बधाई देते हुए बाहर आ रहे हैं। महेश